कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी। शेतकरी मित्रांनो, नवनिर्वाचित कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी एकंदरीतच कांदा प्रश्नासंदर्भात या ठिकाणी मोठा निर्णय घेण्याचा या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे। पहिला प्रश्न कांद्याच्या मार्गी लावणार असं त्यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांना ग्वाही दिली आहे। त्या संदर्भातील काय महत्त्वाची अपडेट आहे संपूर्णपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। आणि कांद्याचे भाव वाढणार का, तर कांद्याचे भाव वाढणार तर कधी वाढणार, किती वाढणार, कशामुळे वाढणार, काय त्या पाठीमागचा सविस्तर संपूर्ण महत्त्वाची अपडेट, त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आपण संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विसरू नका। तर चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसं बेल आयकॉन म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून ज्याकडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वदा उदर पोहोचत असते। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो आहे। स्क्रीनवर बघतच आहात पहिला प्रश्न, कांद्याच्या मार्गी लावणार कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची ग्वाही। बघू शकता, राज्याच्या कृषी मंत्रीपदी पंताची जबाबदारी सिन्नरचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे। कोकाटे यांच्या रूपाने नाशिक जिल्ह्यातील दुसऱ्यांदा कृषी मंत्री पद मिळालं आहे। राज्यातील शेतकरी मात्र विविध संकटांशी झगडत आहे, त्यामुळे नवीन कृषी मंत्र्याकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षाही आहेत। याबद्दल सकाळशी बोलताना कोकाटे यांनी शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्याचे काम करेल अशी प्रतिक्रिया या ठिकाणी देण्यात आली आहे। राज्यातील शेतकऱ्यांना अद्यापही 2023 आणि 24 पीक विमा मिळाला नाही, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे। यावर कृषी मंत्री कोकाटे म्हणाले, अजून कृषी विभागाच्या कार्यभारी स्वीकारलेली नाही, त्यामुळे अधिक प्रश्न समजून घेईल, नंतर टप्प्याटप्प्याने प्रश्न सोडवेल। या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कुठलाही समस्या प्रलंबित राहणार नाही अशी खात्री देतो, असा शब्दही कृषी मंत्र्यांनी दिला आहे। एकंदरीतच ही महत्त्वाची अपडेट आहे। कोकाटे म्हणाले की सहकार क्षेत्रात मी अनेक वर्षे काम केलं आहे, त्याचा अनुभव पाठीशी या ठिकाणी आहे आणि शेतकऱ्यांना प्रश्न जवळून पाहिले आहेत। कुठलाही प्रश्न कायमस्वरूपी कसा सुटेल या दृष्टीने मी काम करणार आहे, त्यासाठी केंद्र सरकारची मदत घेईल असे प्रतिपादन कोकाटे यांनी केले आहे। एकंदरीत शेतकरी मित्रांनो, आताचे नवीन जे कृषी मंत्री आहे त्यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांना ग्वाही दिली की शेतकऱ्यांचे प्रश्न मी पूर्णतः सोडून, अगोदर मी कृषी या ठिकाणी क्षेत्राची अजून माहिती घेतलेली नाही, कार्यभार सांभाळला नाही, त्यामुळे अगोदर मी माहिती घेईल, समजून घेऊन ते काम पूर्णपणाला लावेल असं या ठिकाणी ग्वाही शेतकऱ्यांना नवनिर्वाचित या ठिकाणी बघितलं तर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी ग्वाही दिली आहे। आता दुसऱ्यांदा नाशिक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी कृषी मंत्र्याचं पद या ठिकाणी दिला आहे। पहिल्यांदा दादाजी भुसे, आता माणिकराव कोकाटे सिन्नरचे आमदार। एकंदरीतच आता त्यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांना कांदा प्रश्न मार्गी लावू असं या ठिकाणी ग्वाही सुद्धा देण्यात आली आहे। कांदा प्रश्नावरही तातडीने निर्णय घेण्यात येणार असून पहिला कांदा प्रश्न मार्गी लावणार आहे असंही कोकाटे यांनी सकाळ या वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं। कोकाटे म्हणाले, कृषी मंत्री म्हणून कार्यभार हाती घेतल्यावर पहिला प्रश्न कांद्याचा मार्गी लावणार आहे, त्यासाठी केंद्र सरकारच्या मंत्र्यासोबत चर्चा करणार असून वेळ पडली तर दिल्लीलाही जाईल, पण कांद्यावरील निर्यात शुल्क हटवण्यापासून कृषी विभागा हा कारभार सुरू होईल एवढं आता सांगतो, अशी ग्वाही कोकाटे यांनी दिली आहे। दरम्यान राज्यातील सोयाबीन कापसाचे पडलेले दर, सोयाबीन कापूस खरेदीचे प्रश्न, पीक विम्याच्या सावळा गोंधळ, कांद्यावरील निर्यात शुल्क, अतिवृष्टीची मदत, विविध योजनांची रखडलेली प्रक्रिया आदी समस्यांनी शेतकरी हैराण झालेला आहे। शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारची ही वस्तुस्थिती आहे, त्यामुळे येणारे दिवस फार बिकटीचे आहे शेतकऱ्यांसाठी। त्यामुळे या ठिकाणी 2 पैसे शेतकऱ्यांना मिळावं अशी शेतकरी बांधवांची कायम अपेक्षा राहतच असते। आणि या ठिकाणी एकंदरीतच सरकार शेतकरी विरोधी निर्णय या ठिकाणी एकंदरीतच घेताना बघायला भेटतं। कधी कांद्याला भाव नाही तर कधी काही, त्यामुळे 2 पैसे शेतकऱ्यांना मिळावं शेतकऱ्यांची कायम अपेक्षा असतेच। परंतु हे सरकार निर्यात शुल्क या ठिकाणी 20% अजून सुद्धा काढलेलं नाही, त्यामुळे शेतकरी हैराण झालेला आहे। आधीच या ठिकाणी दुष्काळात 13वा महिना अशी स्थिती शेतकऱ्यांची झाली आहे। आता मध्यंतरी भाव वाढले तर या ठिकाणी गृहिणी सर्वसामान्यांनी ओरड केली की कांद्याचे भाव वाढले,
आणि एकंदरीतच सरकारने या ठिकाणी कांद्याचे भाव वाढले म्हणल्यावर शेतकऱ्यांच्या विरोधी निर्णय घेत आहे, ना की व्यापाऱ्यांच्या विरोधी. कारण की शेतकऱ्यांकडे त्यावेळेस 70-80 रुपये कांदा विकला मध्यंतरी 20-25 दिवसापूर्वी. तर तो कांदा शेतकऱ्यांचा नव्हता, तो व्यापाऱ्यांचा होता. व्यापारी किरकोळ विक्रेत्यांनी यांनी त्यावर मजा मारलेली आहे. कारण की उत्पादन खर्च पाहता शेतकऱ्यांना ते काही परवडेबल नाही. कारण की जो कांदा पीक जगवतो पिकवतो त्याला मार्केट आपर्यंत फुकट आणून देतो, त्यापेक्षाही दुप्पट पटीनं भाव या ठिकाणी व्यापारी आणि किरकोळ विक्रेते घेताना दिसत आहे. आणि या साखळीमध्ये त्या ठिकाणी कांदा भाव वाढ झाली होती. परंतु शेतकऱ्यावर अन्याय म्हणजे एकंदरीत सरकार निर्णय घेताना या ठिकाणी शेतकरी विरोधीच घेत आहे. कारण या ठिकाणी कवडीमोल भाव या ठिकाणी भेटतो, त्यावेळी सरकार भाववाढ करण्यासाठी कोणतंही या ठिकाणी काम करत नाही. परंतु थोडेफार भाव वाढले तर लगेच कमी करण्यासाठी कशी एका रात्रीत निर्णय घेता, एका दिवसात एक क्षणात निर्णय बदलतो हे आपल्याला बघायला आपण कित्येक दिवसापासून बघितलेले आहे. तशीच काही परिस्थिती आहे. 2 पैसे मिळायला लागले तर लगेच भाव कसे कमी करायचे याकडे सर्वांच्या नजरा असतातच. एकंदरीतच या ठिकाणी बघितलं शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी कांद्याची भाववाढ झाली होती तर ती कशा पद्धतीने झाली होती तर व्यापारी आणि किरकोळ विक्रेते यांच्या साखळीमध्ये ती भाववाढ झाली होती. शेतकऱ्यांकडे कांदा उपलब्धच नव्हता, उन्हाळी कांदा तो व्यापाऱ्यांनी खरेदी केला होता. स्टॉकमधला कांदा या ठिकाणी त्यांनी घेतलेला कांदा 20 रुपयांनी 25 रुपयांनी त्यांनी विकला 70-80 रुपयांनी. एकंदरीत इतका नफा म्हणजे पिकवणाऱ्यापेक्षा विकणाऱ्याला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात फायदा एकंदरीत त्यामध्ये झालेला आहे. आणि अशी काही परिस्थिती असल्यामुळे या ठिकाणी येणारा दिवस फार बिकटीचे आहे. 2 पैसे शेतकऱ्यांना मिळावा शेतकऱ्यांची कायम अपेक्षा असतेच. परंतु अशी परिस्थिती जर वारंवार उद्भवली तर नक्कीच कांद्याच्या भावात घसरण या ठिकाणी होताना दिसत आहे. कांदा भाव संदर्भातील महत्त्वाचे अपडेट, महत्त्वाच्या घडामोडी आपण वारंवार घेऊन येतच असतो. तशीच ही महत्त्वाची अपडेट आहे, महत्त्वाची घडामोड आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचली. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक तुम्ही केलाच नाही, चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब केलाच नाही. ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी महत्त्वाचे अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट आपण वारंवार घेऊन येणारच आहोत. तशीच जी काही महत्त्वाची अपडेट आहे तुमच्यापर्यंत पोहोचली. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा, सांगा, चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा. ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी आपण वारंवार घेऊन येणारच आहोत. कारण कांदा भाव संदर्भातील महत्त्वाच्या बातम्या, महत्त्वाच्या घडामोडी आपण वारंवार देतच असतो. तशीच ही महत्त्वाची अपडेट आहे, महत्त्वाची घडामोड आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचली आहे. धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशा एका माहितीपूर्ण कांदा बाजाराच्या अपडेट्स. तोपर्यंत इथेच थांबतो. जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. सबस्क्राईब नक्कीच करा.